जाऊया आणखी काही महत्त्वाच्या राजकीय आणि इतर बातम्यांकडे आणि या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50। आगामी विधानसभेला नागपूर दक्षिण पश्चिममध्ये आजी माजी गृहमंत्री आमने सामने येणार असल्याचं बोललं जात आहे। फडणवीसांची कोंडी करण्यासाठी मवियामध्ये नागपूर दक्षिण पश्चिममध्ये अनिल देशमुखांना उतरवण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जात आहे। पुण्यामध्ये महायुतीत धुसफूस सुरू असल्याची माहिती मिळते। विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या मतदारसंघातील 300 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याची जोरदार जाहिरात टिंगरेंनी केली आहे। मात्र या जाहिरातीवर शिंदे आणि फडणवीस यांचे फोटो नसल्यानं जगदीश मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मवियामध्ये मुख्यमंत्री पदावरून धुसफूस सुरू आहे। त्यातच आज मुंबईमध्ये जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडणार आहे। संध्याकाळी हॉटेल ट्रायडंटला मवियाची बैठक होणार आहे। जागा वाटपासह इतर मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। बारामतीमध्ये योगेंद्र पवारांचे भावी नव्हे तर फिक्स आमदार असा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले आणि या बॅनरनं सगळ्यांचं आता लक्ष वेधून घेतलं। योगेंद्र पवारांना उमेदवारी मिळावी अशी मागणी कार्यकर्ते करत आहेत। विधानसभा निवडणुकीआधी मतदारसंघामध्ये आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का बसला। इथले पक्षाचे अध्यक्ष मधुकर राळेभात यांनी राजीनामा दिलाय। रोहित पवार यांच्या एकाधिकारशाहीला त्यांनी विरोध केला। आगामी निवडणुकीमध्ये स्वतः लढू किंवा विरोधातल्या उमेदवारासोबत राहू असं राळेभात यांनी स्पष्ट केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत आणि पनवेलच्या पळसपे नाका इथून दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा सुरू होणार आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या पाहणी दौऱ्याला महत्त्व आलंय। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। आज पहाटे हैदराबादमधल्या किम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचं निधन झालं। शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत। दौंड तालुक्यामध्ये यवतमध्ये EPS 95 पेन्शनर्सचा राज्यव्यापी स्नेह मेळावा पार पडणार आहे आणि शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे। बारामतीमध्ये जयसिंग देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरची मोठी चर्चा सुरू आहे। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रोहित पवार यांचा एकत्रित फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे। खासदार कंगना रनौत यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले। शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगना यांनी केला। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगना रनौत यांनी हे विधान केले। कर्नाटकचं सरकार पाडण्यासाठी भाजपनं 100 कोटींची ऑफर दिली होती असा दावा काँग्रेसचे आमदार रविकिशन गौडा यांनी केला। त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। भाजपला 50 आमदार विकत घ्यायचे आहेत आणि त्यासाठी फोन आला होता पण नकार दिला असा दावा गौडा यांनी केला आहे। चंद्रपूरमध्ये महानिर्मितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं उपोषण सुरू आहे। 30% वेतन वाढ आणि 8 इतर मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून कंत्राटी कामगारांचं हे उपोषण सुरू आहे। त्यामुळे तातडीनं दखल घेऊन मार्ग काढावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। यवतमाळमधले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्टपासून संपाचा इशारा दिला। मुख्यमंत्र्यांनी पेन्शन योजनेबाबत आश्वासन दिलं मात्र अजूनही अधिसूचना काढलेली नाहीये। त्यामुळे समन्वय समितीनं संपाचा हा निर्णय घेतलाय। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेच्या डब्यांवर लवकरच पॅनोरमा डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येणार आहे। रेल्वेच्या 12 डब्यांच्या गाडीच्या समोर भागावर हा दोन्ही बाजूला एकूण 8 डिजिटल डिस्प्ले बसवण्यात येतील। त्यामुळे प्रवाशांना ट्रेनचा क्रमांक, गाडीनं दिलेली माहिती आणि प्लॅटफॉर्मवर बसून देखील मिळणार आहे। RT अंतर्गत खासगी शाळांमधल्या 25% आरक्षित जागांसाठी प्रवेशाची आजची ही शेवटची तारीख आहे। यंदा ऑनलाईन लॉटरीमध्ये 8 ऑगस्टपर्यंत 61,167 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले। RT अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला यंदा उशिरा सुरुवात झाली त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेमध्ये कमी प्रतिसाद यंदा मिळाला आहे। 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या 3 नियमित आणि 3 विशेष फेऱ्या पूर्ण झाल्यात आणि आतापर्यंत मुंबईमधून 2,56,428 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले। विशेष फेरीची गुणवत्ता यादी 29 ऑगस्टला लागणार आहे। अकोला ते आगर गावाला जोडणारा रस्ता हा खचलाय। त्यामध्ये ग्रामीण भागातल्या रस्त्यांची चाळण झाली आहे। नागरिक आपला जीव धोक्यात करून प्रवास करतात। संबंधित विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी होती। परळी बीड महामार्ग बंद आहे आणि पर्यायी पूल वाहून गेला त्यामुळे इथली वाहतूक अजूनही खोळंबली आहे। अनेक गावांचा संपर्कही त्यामुळे तुटलाय। कंत्राटदाराच्या चुकीच्या कामाचा सामान्यांना हा फटका बसलाय। त्यावेळी कंत्राटदाराला काळ्या यादीमध्ये टाका अशी मागणी होती।
कळवा रेल्वे स्टेशनवर लातूर एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मध्य रेल्वे सेवा त्यामुळे खोळंबली. तांत्रिक बिघाडामुळे लातूर एक्सप्रेस रेल्वे स्टेशनवर जवळपास 20 मिनिटे थांबली होती आणि याचा लोकल गाड्यांवर परिणाम झाला. लोकल अर्धा तास आज उशिराने धावतायत. हवामान विभागानं आज कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर नाशिक, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट आहे. मुंबईमध्ये हवामान विभागानं पावसाचा आज येलो अलर्ट दिलाय. नाशिकसह जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कालपासून गंगापूर धरणामधून 8,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. रामकुंडावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राधानगरी धरणाचे स्वयंचलित 4 दरवाजे पुन्हा एकदा उघडण्यात आले आणि या धरणामधून भोगावती नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तुळशी, दूधगंगा, कुंभी धरणामधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोल्हापूरमधल्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर यायला सुरुवात झाली आहे. पंचगंगेची पाणी पातळी 26 फूट 5 इंचांवर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 21 बंधारे पाण्याखाली गेले. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. खडकवासला धरणामधून मुठा नदीपात्रामध्ये 31,350 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला. पुणे जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला. 200 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली. भोर, वेल्हा, मुळशी, मावळ या डोंगरमाथा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. विशेष करून भोर तालुक्यातल्या मीरा देवघर धरण क्षेत्रामध्ये सर्वाधिक पाऊस झाला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या पावसानं धरणातला पाणीसाठा 95% पोहोचलाय. 7 पैकी 5 धरणं भरून वाहू लागली आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या जुलैपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर तलाव ओव्हरफ्लो झालाय. साताऱ्यातले किल्ले सज्जनगडावरचा बुरुज ढासळलाय. गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे सज्जनगडावर शिवाजी महाराज महाद्वाराजवळ बुरुजाचा काही भाग पायरी मार्गावर ढासळला. भाविकांना बस स्थानक ते क्रेन मार्गावरच्या खिंडीतला रस्ता वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सांगलीच्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 24 तासामध्ये 94 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरण 94% आता भरलंय. सध्या धरणाच्या विद्युत पायथागृहातून 1,465 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पुणे शहरामध्ये पुढचे 60 दिवस लेझर लाईटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे आणि असे आदेश पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी काढले आहे. या नव्या आदेशामुळे दहीहंडी उत्सवामध्ये लेझर बीमवर बंदी राहणार असल्याचं स्पष्ट होतं. गुजरातच्या अहमदाबादमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले. अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. गुजरातच्या मोरबीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं काल एक ट्रॅक्टर नाल्यामध्ये कोसळला. त्याला पाण्यामधून काढण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये चक्रीवादळ परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा अशा राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पूर्व किनाऱ्यावरच्या राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज आता मिळणार आहे. शेतकऱ्यांना वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0चा विस्तार करण्यात आला आहे आणि या योजनेमुळे 100% कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा मिळणार आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आला. या प्रकरणामध्ये हल्ला करणाऱ्या आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला पकडलं. चंद्रपूरमध्ये एका 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. पीडित मुलगी गर्भवती झाली आहे आणि त्यामुळे ही घटना उघडकीला आली. आरोपीनं उधारी वसूल करण्यासाठी या मुलीचं लैंगिक शोषण केल्याची माहिती आहे. आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नागपूरमध्ये युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. फटाके वाजवण्यावरून झालेल्या वादात एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणात युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिशीधर तिवारी आणि प्रीतम कापसे यांच्यासह अन्य 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.